11वं पुष्प सुरू करत आहोत आणि एक पाऊल पुढे. मंगळवार दिनांक 12 जानेवारी हा दिवस आपल्या चिपळूण रंगकर्मी व रसिक जनमानसांच्या जीवनातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस ठरला. आता तुम्ही विचाराल का? आपले निरंतर सनदशीर आणि फुल्ली डिव्होकेटेड पारावरील सादरीकरणे श्री दिलीप भाई, योगेशजी एकत्र आणलेले नानाविध स्वभावाने असे रंगकर्मी यांची पारावरील सातत्याने वाढणारी उपस्थिती पर्यायाने या समाज प्रबोधनामुळे उशिरा का होईना पण या सांस्कृतिक केंद्राची बांधिलकी मिरवणारे तथाकथित सर्व दिग्गज यांना आपले ग्रामदैवत श्री देवभैरी बुवांनी दिलेली उपरती आणि त्याची प्रचिती म्हणजेच डॉक्टर काशीनाथ घाणेकर रंगमंच खुला होण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे होणारा ऐतिहासिक ठराव व योगेश भांडागळे यांचे डबल रोल मध्ये बरं का, म्हणजे पत्रकार सुद्धा आणि एक सभागृहातील उपस्थित आणि रंगकर्मी सुद्धा असे डबल रोल मध्ये योगेश भाऊ चिपळूणच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या यथार्थ दर्शन झाले. या सभागृहामध्ये कधी नव्हे तर अशी ही घटना घडली की आपल्या सामान्य माणसांना त्यावेळेला आतमध्ये घेतलं गेलं. मुख्य म्हणजे चिपळूणच्या इतिहासात बहुधा प्रथमच सामान्य नागरिकांना अशा प्रकारच्या सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा योग आला. महत्वाची गोष्ट म्हणजे सभेमध्ये जाताना उदय पोटेंनी दिलीप जवळ एक घंटा देऊन ठेवली होती. ठराव बहुमताने मंजूर होताच दिलीपने दिमाखात सदरची घंटा वाजवली. सर्वांच्या नजरा कौतुकाने भारावल्या होत्या. दिलीप भाऊला म्हणाले, ही दुसरी घंटा आहे. चळवळ सुरू झाली तेव्हा पहिली घंटा वाजली होती, ही दुसरी आणि आता तिसरी घंटा प्रत्यक्ष घाणेकर सभागृहात. सो द शो मस्ट गो ऑन. त्यामुळे आता आपण आपलं सुरू करूया आजचं पर्व 11वं. सगळ्यांना नम्र विनंती आहे, सगळ्यांनी खाली बसून शांतपणे सगळ्यांचे व्यक्तिरेखा ज्या सादर होतील ते बघा. रंगकर्मी ग्रुप तर्फे आजचं हे 11वं पुष्प गुंफलं जाते. महिला स्पेशल स्त्री व्यक्तिरेखा सादरीकरण. सगळ्याच महिलांचं बरं का. आज रेकॉर्डिंग इथे होणारं साऊंड सिस्टीम सगळी महिलांनीच बघितली. सांस्कृतिक केंद्राचा पडदा लवकरात लवकर उघडावा या प्रामाणिक तळमळीमधून सर्वच रंगकर्मी एकत्र आले आणि सांस्कृतिक केंद्र सुरू होईपर्यंत याच पारावर दर रविवारी कार्यक्रम सादर करण्याचं नक्की झालं. रंगकर्मींच्या या चळवळीला चिपळूणमधील आणि चिपळूण बाहेरील कला रसिकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामुळे आमचा सुद्धा हुरूप वाढलाय. गेल्या रविवारी याच ठिकाणी रंगकर्मींच्या या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री प्रमोद पवार आले होते. नाटक घडताना, टिळक साकारताना या कार्यक्रमाबरोबरच त्यांची मुलाखत सुद्धा इथे रंगली. असो, नुकतीच मकर संक्रांत झालीये, सर्वांना गोड बोलण्याचा संदेश देऊन गेली. बघा ना, 2 शब्द प्रेमाचे सहज बोलता येतात. 2 शब्द प्रेमाचे सहज बोलता येतात. प्रेमानेच मनाची मन जोडली जातात. तिळाची ऊब गोडाचा गोडवा शब्दात येऊ दे. तिळाची ऊब गुळाचा गोडवा शब्दात येऊ दे. आसमंतामध्ये आपलेपणाचा आनंद पसरू दे. हर्ष होतो मनाला शुभेच्छा देताना. आठवण नक्की काढा तिळगुळ खाताना. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वच कला रसिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. प्रत्येक कार्यामध्ये त्या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. अगदी जिद्दीने, हिमतीने त्याने आपल्या पतीला तितकीच साथ दिली. अशा खंबीर स्त्री व्यक्तिरेखा आज या ठिकाणी सादर होणार आहेत आणि या कलांचं सादरीकरण इथे होणार आहे. अर्थात म्हणूनच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात या कलेची देवता नटराज याच्या पूजनाने होणार आहे. मी इथे ज्या सगळ्या
सहभागी स्त्री व्यक्तिरेखा सादर करणारे जे सगळे कलाकार आहेत त्या सर्वांना मी इथे रंगमंचावर नटराजाच्या तिथे आमंत्रित करते. सर्वांनी एकत्रित इथे या. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. इथे अनेक कलाकार घडत आहेत. आपला रंगमंच लवकरच खुला व्हावा ही सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. तो या नटराजाच्या कृपेने आपल्या सर्वांच्याच प्रामाणिक तळमळीतून लवकर सुरू होईल अशी इच्छा व्यक्त करूया. अर्थात तो सुरू होण्याला बघण्यापूर्वी काहीने आपल्यामधून एक्झिट घेतली. त्यात आपली अपर्णाताई होती. तिचं अकस्मात निघून जाणं आपल्या सगळ्यांनाच मनाला चटका लावून गेलं. एक हरवणारी कलाकार होती. तसंच अजून एका कला रसिकाने सुद्धा आपल्यामधून अचानक एक्झिट घेतली. माझी नगरसेविका, निष्ठावंत सामाजिक कार्यकर्त्या कैलासवासी श्रीमती निर्मलाताई चिंगळे यांचं 4 जानेवारी रोजी निधन झालं. चिपळूणने एक चांगला नाट्यकर्मी गमावला. त्यांनी अनेक नाटकांमधून खूप चांगल्या भूमिका केल्या होत्या. कनक संघर्षाच्या ज्या सांस्कृतिक स्पर्धा व्हायच्या 1982 पासून सलग 12 वर्ष त्यांचा उत्साही सहभाग असायचा. म्हणजे कधी त्यात स्पर्धक म्हणून तर कधी त्यांना मदत करण्यासाठी म्हणून. त्यांनी अनेक नाटकांमधूनही चांगल्या भूमिका केल्या होत्या. रंगकर्मींच्या चळवळीमध्ये मला वाटतं अगदी सुरुवातीला दिवाळी पहाट आणि अजून एक जो अपर्णाताईंच्या आठवणींचा कार्यक्रम झाला त्यावेळी स्वतः त्या उपस्थित होत्या. आज मला खात्री आहे की त्या आज जर असत्या तर नक्की आजच्या महिला स्पेशल कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा एक छान व्यक्तिरेखा सादर केली असती. पण हे सत्य आहे, ते कटू असलं तरी आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे की ते आज आपल्यामध्ये नाही आहे. याचं आपल्या सगळ्यांनाच खूप दुःख आहे. त्यांच्या मुली प्रियांका, शिल्पा, साधना आज या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहिले. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेच रंगकर्मी आणि नाट्यकर्मी सहभागी आहोत. आज आपण सर्व रंगकर्मी आणि कलारसिक 2 मिनिटं स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी प्रार्थना.
साहेब, तुम्ही बोटीतून एवढ्या दूरवर जाणार म्हणून गेले 8 दिवस मन कशातच रमत नव्हतं. जाऊ नको म्हणून थोडंच या अडाणीबाईचं ऐकणार आहात. मी एक अडाणीबाई, पण तुम्ही खूप शिका. इतकं की तुमच्या इतकं कुणीही शिकलेलं नसावं. मी पाहून घेईन संसाराचं. तुम्ही अजिबात इकडची काळजी करू नका. तुम्ही खूप शिका आणि या वेड्या रमाला पत्र पाठवा. मी वाट पाहीन पत्राची. पोस्टमन, अरे गौरा, शंकर, लक्ष्मी, अरे या. आपल्या साहेबांचं पत्र आलंय अमेरिकेतून. साहेबांनी आपल्या हाताने लिहिलंय. हे नाहीये शंकर, माझ्या साहेबांचं पत्र मीच वाचणार. प्रिय रामू, सप्रेम नमस्कार. बोटीत बसताना तुझ्या डोळ्यातील आसव पाहिली आणि मला गलबलून आलं. रमा, हे विरह आणि दुःख माणसाला मोठं करतात. अशा दुःखाने दुःखी व्हायचं नसतं. साहेब, दुःख मला नवीन नाही. आईने मला जो उदरनिर्वाहाचा शेणं गोऱ्यात टाकून जो उन्नर दिलाय ना, तो माझ्या कामी येईल तो. रमा, मी ह्या वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली. या वणव्यात तू माझी सावली हो. माझ्या पाठीशी उभी राहा. तुझ्या वेड्यावाकड्या भाषेत पत्र लिही. तुझा भीमराव. सावली हो म्हणे. साहेब, पत्रावरून आठवलं, किती तुमचा आग्रह, किती हट्ट. रानू, तुला शिकायलाच हवं. बाईच्या जातीला शिकून उपयोग काय? शेणं गोवऱ्या थापायच्या, रांधा वाडा, उष्टी मांडली कोण करणार? ते काय नाही. ती नाही शिकायची. शेवटी तुम्ही तुमचा हट्ट पुरा केला आणि शिकवलं. पण खरं सांगू, आज या शिक्षणाचं मोल मला आज कळतंय. हे तुमचं पत्र वाचून. आणि आज ही तुमची वेडी रमा तिच्या साहेबांना पत्र लिहिते. साहेब, तुम्ही कसे आहात? अभ्यासाच्या नादात शरीराकडे दुर्लक्ष करू नका. परवा लक्ष्मीबाईंनी बोंबलाची चटणी केली होती. तिथं मिळतं का बोंबलाची चटणी? वेडीच मी. साहेब काय बोंबलाची चटणी खायला गेले तिथे? शिकून सवरून मोठे व्हायला गेलेत ना. मी संसाराचं पाहून घेईन. तुम्ही खूप शिका. मामंजींना तसं वचन दिलंय मी. त्यांच्या शिक्षणाच्या आड नाही येणार मी. परवा त्या बोय बावडीतल्या चाळीतल्या बायका माझ्याकडे बघून कुजबुजतात. म्हणतात कशा? नवरा तिकडं म्हणे बॅरिस्टर होतोय,
आणि बायको इकडे शेणं गोवऱ्या थाकते. पण दुसरी म्हणते कशी, काय बाई तरी गुंजभर सोनं सुद्धा नाही हो माऊलीच्या अंगावर. उपयोग काय त्या शिक्षणाचा, ना बायकोला ना पोरांना. साहेब साहेब कसं सांगू, कोणत्या शब्दात सांगू. आपला गंगाधर गेली. ललो नको, ललो नको. शोनाला ताप आलाय, डॉक्टरकडे जाऊ, डॉक्टरकडे जाऊ का. ललो नको. डॉक्टर डॉक्टर माझा गंगाधर गेले 4 दिवस तापानं फणफणतोय. त्याला तपासा ना डॉक्टर, डॉक्टर त्याला तपासा ना. हो साहेब शिकून सवरून आले ना की मी देईन तुमचे सारे पैसे, पण नाही म्हणू नका. डॉक्टर डॉक्टर त्याला तपासा ना. माझ्या पोराची आण, तुम्हाला सगळे पैसे देईन मी परत. त्याला तपासा ना डॉक्टर. डॉक्टर असं करू नका हो, त्याला तपासा ना डॉक्टर. डॉक्टरांना दया नाही आली. आपला औषध पाण्याविना आपल्याला सोडून गेला. सोडून गेला आपला गंगाधर, सोडून गेला. आता माझ्याच्याने संसार नाही हो रेटवर. आता दारिद्र्याने खगले आता माझ्याच्याने नाही रेटवर हा संसार. आता एकच इच्छा, तुमच्या आभाळ्या मांडीवर मला विसावू द्या. तुमच्या आभाळ एवढ्या मांडीवर मला विसावू द्या. मला विसावू द्या. मला मायेचा मोराखात रंग आणि नक्षत्राचा तेजस्वीपणा, बाची मजबूत अंगकाठी आणि निरोगी शरीराची देणगी देऊन म्या लक्ष्मीबाई खंडोजी पाटलांच्या पोटी जन्माला आली आहे. लहानपणापासूनच मायेचा प्रेमळपणा, अन्यायाची चीड हे दूर उतरतच माझ्या अंगीमध्ये. पुराणातील सत्यवान सावित्रीच्या कथा ऐकून असणाऱ्या माझ्या मायनं माझं नाव सावित्री ठेवलंय. आणि बघता बघता मी आता 9 वर्षाची झाली. म्हणजे त्या काळातली घोड नवरी. आणि ज्योतिराव म्हणजे आमचे आहो हे 12 वर्षाचं घोड नवरा. लग्नाच्या गाठी विधाता बांधतो, त्यानुसार आमचं लगीन झालं आणि आमचा संसार सुखाचा झाला. एक दिवस मी भाकर करत होते, एवढ्यात बाहेरून हाक आली, सावित्री जाऊ. आमचे हे मला प्रेमानं जाऊ म्हणायचे. आणि त्यातली शेती असं म्हणायचे.
म्हणतात मी सावरले आणि उभी राहणार. इतक्यात ते मला म्हणले, सावित्री, उद्यापासून मी तुला शिकवणार. मी घाबरले आणि म्हणले, शेठजी, तुम्ही माझी शिकवणार? खरंच शिकवणार? लिहाया वाचाया? होय होय, मी तुला शिकवणार. लिहायला वाचायला मी शिकणार. लिहाया वाचाया. मग काय, त्या दिवसापासून आमची शिकवणी सुरू झाली. आणि एक दिवस हातात पाटी घेऊन मी पाटीवर असं लिहिलं आणि शेती पण बघून हसायला लागलं. असं रात्रंदिवस गिरवता मी नाही असं रात्रंदिवस गिरवता मी लिहायला वाचायला शिकले. एक दिवस शेती रागात घरी आले आणि कडाडले आणि म्हणाले, सावित्री, उद्यापासून तू शाळेत जाऊन शिकवणार आहेस. तू मास्तरीची जबाबदारी घे. मी घाबरले आणि म्हणले, म्या जाऊन शिकवणार? हो, तू जाऊन शिकवणार. शेठजींसमोर मी काय बोलणार? मी त्याच दिवशी मुलीला शिकवण्यासाठी घराबाहेर पडले. कावळ्याची काव सुरू झाली. वाटेवर दगडी शेर पण लागले. एक दिवस डोक्याला दगड लागून आई मी रक्त बंबाळ झाली, पण घाबरले नाही. शेतीची साथ होती. आम्ही हा शिक्षणाचा संसार दोघांनी मिळून असा मांडला. अस्पृश्य मुलींसाठी शाळा सुरू केल्या, ग्रंथालय काढली. अहो त्या काळी नवरा गेला की विधवा स्त्रीला त्याच्यासोबत सती जावं लागत होतं. तिथे अत्याचार केले जायचे, तिथे केस कापले जायचे आणि त्याच स्त्रियांना मुलं झाली की असे विखुरड्यावर फेकून द्यायचे. हे कुठे ना कुठेतरी थांबवलंच पाहिजे. एकदा काशीबाई नावाची तरुण विधवा घरात तिराचे अत्याचार झाले. ती तरी काय करणार बिचारी. अंधारात वाट काढत ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती. ज्योतिबाने तिला सावरलं, सांभाळून घेतलं, समजावून सांगितलं आणि घरी आणलं. आम्ही दोघांनी तिला सांभाळलं आणि तिचं बाळणपण केलं. तिला सोन्यासारखं मूल जन्माला आलं. तोच आमचा दत्तक पुत्र यशवंत. नवरा गेला की त्या विधवा स्त्रीला नाव्यासमोर बसवलं जायचं. तिचे अत्याचार केले जायचे, तिला विद्रूप केलं जायचं. तिच्या डोक्यावर वस्त्रा चालवून की तिचे केस कापले जायचे. हे कुठेतरी थांबवलंच पाहिजे. आम्ही अशिक्षित नाव्यांच्या संघटनेला एकत्र बोलावलं आणि त्याची सभा घेतली. विधवा स्त्रीला तुम्ही विद्रूप करून तुम्हाला मिळतं तरी काय? एका टपूसाठी तुम्ही तिला विद्रूप करता. माझ्या भावानो, त्या जागी आपल्या आया बहिणी आहेत असं समजा. मग काय आम्ही त्यांना आवाहन केलं, हे काम त्वरित थांबवा. नाव्याने संप केला. नाव्या
दोघांनी संप केला आणि वस्त्रा टाकून दिला. यापुढे विधवा स्त्रीच्या डोक्यावर कधीच वस्त्रा चालवणार नाही अशी शपथ घेतली. या रीतीने आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून कामं केली आणि अशा रीतीने सावित्री क्रांती घडली. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विभावरी रवी केळकर. आज मी तुमच्यासमोर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. पण आज ही व्यक्तिरेखा साकारताना मला माझ्या मैत्रिणीची, जी तुमची ही ती मैत्रीण आहे अपर्णा कदम बेलोसे, यांची खूप आठवण येत आहे. कारण की त्यांनी ही व्यक्तिरेखा साकार केली होती, तीही रायगडावर. असो, जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी. होय, मी जिजाबाई माँसाहेब. माझा जन्म सिंदखेड येथे लखुजी जाधव यांच्या घरात झाला. युद्धकलेचे प्रशिक्षण घेतच मी मोठी झाली. उपवर झाल्यावर लखुजी जाधवांची लेक मालोजीराव भोसल्यांची सून झाली. पण माझं दुर्दैव असं की दोन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य आलं आणि त्याची उपरती म्हणून एका युद्धात माझा मोठा पुत्र संभाजी धारातीर्थी पडला. तेही दुःख मी पचवले. याही कठीण परिस्थितीत मी माझ्या पतीबरोबर राजा शहाजी राजांबरोबर खंबीरपणे उभी राहिली. बाळ शिवरायांना युद्धकलेचे, राजनीती, रणनीती आणि न्यायनिवाडा याची योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मनात सतत स्वराज्याचा मशाल सतत तेवत ठेवली, धगधगती ठेवली. रयतेच्या एकाही गवताच्या पातीवर राजाचा अधिकार नसावा हा बाळकडून मी त्यांना दिला. त्यांच्या प्रत्येक मोहिमेची आखणी मी केली. मी माझ्या त्यागाने, समर्पणाने आणि मोठ्या धाडसाने एका अनोख्या साम्राज्याची स्थापना केली. त्याचा पाया रचला. पोरक्या आई विना संभाजी राजाला हृदयाशी घट्ट धरून त्यालाही स्वराज्याचे धडे दिले. त्यालाही तेच शिक्षण, तेच संस्कार दिले जे मी माझ्या शिवबाला दिले. म्हणूनच आज 350 वर्षानंतर सुद्धा तुमच्या ओठी राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा संभाजी महाराज यांचे गोडवे तुम्ही गाता. आज मी या महाराष्ट्राच्या मातीला काय दिलं? एक नाही तर दोन छत्रपती दिले. अजून काय हवे आहे तुम्हाला? स्वराज्य स्थापनेनंतर राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा तो अभूतपूर्व सोहळा पाहून मी तृप्त झाले. ज्याच्यासाठी स्वराज्यासाठी हा घाट घातला होता ते सर्व स्वप्न पूर्ण होताना मी समाधानाने या महाराष्ट्राच्या मातीत माझा जीव टाकला. पण खरंच स्वराज्याची सुराज्य झालं आहे का? हा सवाल मी तुम्हाला पुसत आहे. जिथे तिथे अराजकता आहे. दिवसा ढवळ्या आबाल माय लेकींच्या अब्रूची धिंडवणी निघत आहे. जिथे मी परस्त्री सुद्धा माते समान आहे हे संस्कार दिले, तोच का हा महाराष्ट्र? नाही, तो हा महाराष्ट्र नाही. जर घराघरात शिवबा जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीने जिजाऊ स्वतःमध्ये घडवायला. जर तुम्ही लेकीबाईंना म्हणता जपून राहा, पण का तुम्ही तुमच्या पुत्राला का नाही सांगत? तुम्ही तुमच्या पुत्राला का नाही सांगत की प्रत्येक स्त्रीकडे बघताना तुझी नजर स्वच्छ निर्मळ ठेव म्हणून? आणि लेकींना सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे द्या. माझ्या भगिनीनो, नुसतं जय जिजाऊ, जय शिवराय ही घोषणा देताना सुद्धा तुम्ही स्वतःमध्ये जिजाऊ घडवा. तरच घराघरात शिवबा जन्मेल. घराघरात शिवबा जन्मेल. नमस्कार. फारच सगळं नवीन दिसतंय. बऱ्याच काळानंतर मी आले आज इकडे. सगळ्यांसमोर हा एवढा उजेड, ह्या अशा उंच इमारती, हे सगळं बघताना मला फारच कुतूहलही वाटतंय आणि कौतुकही वाटतंय.
कारण मी ज्या काळात जन्मले तेव्हा हे असं काहीच नव्हतं हो. 11 वर्षांची कुर्लेकरांची मुलगी ती जेव्हा लग्न होऊन सांगलीमध्ये न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांची जेव्हा पत्नी झाली तेव्हा तिला काहीच माहिती नव्हतं. तिचं फक्त खेळायचं आणि उड्या मारायच्या एवढंच तिला माहिती होतं. पण न्यायमूर्ती रानडे यांना शिक्षणाची आवड, ते एवढे शिकलेले आणि त्यांनी आपली बायको सुद्धा शिकावी, आपल्या अर्धांगिनीने सुद्धा शिक्षण घ्यावे हा एक ध्यासच धरला होता. पण हा ध्यास मला बापरीला काय माहिती आता. मला आपल्या खेळायला जावं वाटे सगळीकडे आणि हे आपले मला कान धरून शिकायला म्हणून बसवायचे. मराठी असो, इतिहास असो, भूगोल असो, पण मला कंटाळा यायचा हो. खरंय की नाही सांगा बघू. आता 11व्या वर्षी मुलीला जर तुम्ही सतत बाहेर खेळू नको, आणि त्या काळात बरं का, त्या काळामध्ये जेव्हा मुलींनी शिकणं पाप म्हणलं जायचं, पाप भयंकरच. म्हणजे त्या काळामध्ये मुलींना शिक्षण द्यायचं हा आमच्या घरामध्ये घेतलेला एक फारच मोठा धडाडीचा निर्णय होता. आणि हे फक्त महादेवराव रानडेच करू जाणे हो, बाकी कोणी नाही. पण काय करणार, जरा अभ्यासाला बसले, अगं रमा जरा चुलीशी लाकडं दे, अगं रमा जरा हे काम कर, अगं रमा. मग कसलं, मग मला सांगायचे रात्री सगळी कामं उरकून बसत जा अभ्यासाला. आता कामं उरकून 11 वर्षांची मुलगी जेव्हा अभ्यासाला बसते तेव्हा ती एवढ्या अगदी छानपणे अभ्यास करेल का? नाहीच हो. पेंग यायची, पण पेंग आली की हे असायचेच ना आमचे आहो, लगेच यायचे. काय अभ्यास कुठपर्यंत, रोजच्या रोज सगळा अभ्यास झालेला त्यांना लागायचा. आता ध्यास घेतला मी सुद्धा. हळूहळू जसं वय वाढत गेलं, यांची कीर्ती सगळीकडे ऐकत गेले, तेव्हा वाटलं की स्त्री शिक्षण हे किती महत्वाचं आहे. ह्याला आपण सुद्धा त्यांची साथ दिली पाहिजे. आणि अशा रीतीनेच मी त्यांच्या बरोबर हळूहळू धडे घ्यायला लागले शिक्षणाचे. त्यांनी मला खूप शिकवलं. मी मराठी शिकले, इंग्रजी शिकले आणि या बंगाली या तिन्ही भाषा मी आत्मसात केल्या. पण हे केवळ त्यांच्यामुळेच. बरं, हे माझ्यापुरतं नाही, कारण हे प्रबोधन करायचं होतं. ह्यांना मला नुसतंच एकटीला बायको शिकलेली म्हणून शिकवायचं नव्हतं, तर जनमानसामध्ये हे रूढ करायचं होतं की शिक्षण, स्त्री शिक्षण किती महत्वाचं आहे. त्यामुळेच का होईना आम्ही त्यांच्या बरोबर हळूहळू कुठे ना कुठेतरी स्त्रियांच्या कार्यक्रमाला म्हणा, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र यायचो आणि मग स्त्रियांना शिक्षणाचं महत्व हळूहळू मी पटवून द्यायला लागले. घरी काही हे माहिती नव्हतं हो, आणि घरी हे मान्य तर अजिबातच नव्हतं. किती शिव्या खाल्ल्या असतील त्याच्यावरून. पण एकच ध्यास, जर आपला नवरा आपल्या पाठीशी एवढा खमका आहे, मग आपण का धीर सोडायचा. आणि झालं सुरू. सांगलीमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये हळूहळू असंच आम्ही प्रबोधन करत गेलो. 1882 साली जेव्हा यांचं निधन झालं तेव्हा मात्र मी पुण्याला आले. मग तिकडे आम्ही सोशल क्लबमध्ये, स्त्रियांचा सोशल क्लब होता बरं का पुण्याला त्यावेळेला, तर तिथे आम्ही एकत्र आलो, मी आणि पंडिता रमाबाई. तो काळच फार वेगळा होता. मी आत्ता ह्या काळात जी आली आहे, हे काळ बघूनच मला आता फार आनंद पण होतोय की त्यावेळी आम्ही केलेला त्यावेळी आम्ही केलेली ती धडपड आज स्त्री इतकी छान शिकून इतकी स्वतःच्या पायावर स्वावलंबी झालेली आहे की त्यावेळेचं आमचं कष्ट आणि त्याग केलेला मला फार फार त्याचा आनंद होतोय. आणि असाच आनंद पुढेही होईल. पुढे पुण्यामध्ये आल्यानंतर हुजूर बागा झाली, त्याची स्थापना झाली. मुंबईमध्ये सेवा सदन संस्थेची स्थापना झाली. पुण्यामध्येही त्याच बरोबरीने सेवा सदन संस्थेची स्थापना झाली. आणि अशा प्रकारे एक एक संस्था आम्ही वाढवत गेलो. पण आता वाढवत गेलो म्हणजे आता तुम्ही म्हणाल 1882 साली तुम्हीच म्हणालात निधन झालं म्हणून, आणि आम्ही काय म्हणताय. अहो आम्ही म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने माझ्या बरोबर असायचे आणि माझ्या बरोबर पंडिता रमाबाई सुद्धा असायच्या. त्यामुळे आम्ही एकत्र सगळे आलो
आणि हळूहळू या संस्थेच्या स्थापना होत गेल्या. बरं मंडळी, आता मला निघायला हवं, कारण मी तर काय आत्ताच्या ह्या तुमच्या काळात इकडे आलेली आहे. मला तर हे काहीच माहित नाही. हा काळ फार नवीन आहे. पण ह्या आत्ताचा आम्ही त्या लावलेल्या रोपाचा जो आता वटवृक्ष बघती आहे, तो वटवृक्ष बघून मला फारच आनंद होत आहे. आणि त्यामुळे आता माझी निघायची वेळ झाली असं मला वाटतंय. चला मग भेटू. याच्या पुढे माहिती नाही कुठल्या काळात आणि कधी आणि कशी मी काय येईन, अवतरेन. धन्यवाद. नमस्कार, मी मलाला युसुफझाई. दहशतवादी कारवायांचा धोका पत्करून महिलांच्या, स्त्रियांच्या आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी आणि शिक्षणासाठी मलाला करत असलेल्या निधर कार्यामुळे लोक खूप प्रभावित झाले आहेत. मलालाने पाकिस्तानच्या वायव्य भागात महिलांच्या अधिकारांसाठी जो लढा लढला, त्यामुळे तालिबानी अतिरेक्यांनी तिच्यावर 3 गोळ्या झाडल्या. या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या मलालाने तिच्या स्त्री शिक्षणाचा लढा अजूनही सुरू ठेवला आहे. 10 ऑक्टोबर 2014 रोजी मलालाला आणि भारताचे कैलास सत्यार्थी यांना नोबेल प्राइज हे विभागून देण्यात आले होते. वयाच्या 17व्या वर्षी मलालाला नोबेल प्राइज मिळाले. ही आजवरची सर्वात तरुण नोबेल प्राइज विजेती आहे. त्याशिवाय ह्युमन राईट्स अवॉर्ड, राष्ट्रीय युवा शांती पुरस्कार यासह अनेक पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले आहे. एवढेच नाही तर 10 नोव्हेंबर हा दिवस मलाला डे म्हणून साजरा करण्यात यावा अशी घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. मी ह्या सगळ्याची प्रेरणा घेऊन मला हा संदेश देऊ इच्छिते की प्रत्येक स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी निडरपणे लढले पाहिजे. धन्यवाद. व्यक्तिरेखा साकारते आनंदीबाई जोशी, पण मी वाचूनच दाखवणार आहे. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यात जोली झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमेचे नाव यमुनाबाई होते. जुन्या कल्याण परिसरात पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतराव जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेले गोपाळराव जोशी यांच्याशी ते संगमनेरचे होते. लग्नानंतर गोपाळरावांनी यमुनाबाईचे नाव बदलून आनंदीबाई जोशी असे ठेवले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त 10 दिवसच जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळरावांनी तिला मिनिस्टर शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नही केला. कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचन बोलणं शिकलं. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग आणि कोलकाता येथे बदली झाली. ते पुरोगामी विचारांचे होते आणि त्या काळातही त्यांचा महिलांना शिक्षणाला पाठिंबा होता. ते महिलांना बाकीचे लोक, पती लोक आपण जेवण केलं नाही म्हणून ते मारहाण करायचे, पण गोपाळराव बायकोने शिक्षण घेण्यासाठी मारहाण करत होते. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी ओळखले आणि पत्नीस इंग्रजी शिकवण्याचा निश्चय केला. आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळराव अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला, परंतु शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर त्यांना मान्य नव्हते. मात्र त्यांचा प्रयत्न सोडला नाही. पुढे आनंदीबाईंनी तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी विमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर
अमेरिकेत नवीन वातावरण, प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कार्पेंटर जोडप्याचे सहाय्याने त्यांना लाभले. सुरुवातीच्या तत्कालीन भारतातील समाजाकडून आनंदीबाई डॉक्टर होण्याला खूप विरोध होता. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी एक हिंदू अधर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यांना होणारा विरोध कमी झाला, पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदतही जमा झाली. तत्कालीन व्हाईसरॉय यांनी पण 200 रुपयांचा फंड जाहीर केला. कष्टाने आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इसवी सन 1886 मध्ये आनंदीबाईंना MD ची पदवी मिळाली. MD साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूती शास्त्र. MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणी म्हणून त्यांचे अभिनंदन झाले. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. भारतातील पहिली स्त्री म्हणून सर्व उपस्थितांना उभे राहून जोरदार टाळ्यांनी आनंदीबाईंची प्रशंसा केली. अशा होत्या आनंदीबाई जोशी. त्यांनी डॉक्टरकी करून आपल्या भारतात स्त्रियांना तुम्ही डॉक्टर व्हा, शिक्षण घ्या हा मोलाचा संदेश सांगितला. त्यांनी आपल्याला चांगलं प्रोत्साहन दिलंय. आपण सगळ्या महिला आज वेगवेगळ्या स्तरावर एकदम श्रीमंत होणार. कोण पाहत नाही ना, कोणी पाहायच्या कडोस्त्रीला लावाव्या. थांब तिथेच. काय रे भिक्कंभर, तू भट आणि वर मोहरा चढतोस? काय नाही बाई, त्या मोहरा माझ्याकडे द्या आधी. जा मग इथनं. ह्या बायका एखाद्याला भिकेला लावतील. बाई ह्या 12 मोहरा आहेत. या 12 मोहरा आणि 6 पुतळ्या. बाई सरदार मोठे सज्जन हो, निंबोजीरावांना लवकर सरदार कर. हो का नाही हो मायसाबाई? बाई ह्यातले 6 मोहरा माझ्या आणि 6 मोहरा तुमच्या. आणि ह्या कवड्या आहेत ना, ह्यातल्या 3 कवड्या तुमच्या, 3 कवड्या माझ्या. मोहरात कसली हो आले तुमची वाटणी? वा, अभिषेक आमच्या घरात नाही येतो ते काही नाही. 6 मोहरा तुमच्या आणि 6 मोहरा माझ्या. अहो पण पूजा अर्चा आमच्या घरातून होते. बाई पुरती तुम्ही आम्हाला ओळखली नाही म्हणून म्हणताय असे. मी कोकणस्थ आहे म्हटला, कोकणस्थ. माझी पणजी जेव्हा वेगळी झाली तेव्हा तिने वरवंटा उभा पडून घेतला. माझी जेव्हा आजी वेगळी झाली तेव्हा फुंकणी चळकी फुंकणी तिने उभी चिरून घेतली. माझी आई जेव्हा वेगळी झाली तेव्हा केरसुणीवरून तिने वाद घातला. शेवटी पेशव्यांपुढे सगळी जणे गेली. माझे बाबा बोलले, हिरास हीर, एक हीर अशी वाटणी आम्हाला पाहिजे. प्रत्येक हीर उभा चिरून दिला पाहिजे. पेशवे बोलले, एवढ्या खटपटीने तुम्ही राज्य घेतले असते. बाबा बोलले, हिरास हीर अशी वाटणी आम्हाला पाहिजे. आम्हाला राज्य नको, आम्हाला वाटणी पाहिजे. आणि शेवटी मरताना भाऊ बंदकी कसे फसवतात हे आम्हाला सांगितलंय बरं का. मग मायसाबाई अशा पणजीच्या, अशा आजीच्या, अशा आईची लेक आहे म्हटलं मी. मुक्काट्याने माझी वाटणी मला द्या, नाहीतर ह्या कष्टावर वाटणी तुम्ही प्रत्येक कवडी सारखा कष्टावर आसू गळायला लावीन तुम्हाला. म्हटलं मायसाबाई मी पण काही कमी नाही, खानदेशातली आहे म्हणून. तुम्ही कोकणस्थ आधी वाटणी कबूल करता आणि मग त्यातच नाही, आणि आम्ही देशस्थ मुळी वाटणीच
तुम्ही कितीही मला जरी बोललात तरी माझ्या डोळ्यातनं टिप्पूस येणार नाही. टिप्पूस समजले का? टिप्पूस येणार नाही. बाई तुम्ही अजून मला पुरती ओळखलेली नाहीये. द्या माझ्या 12 मोहरा. तुम्ही मला माझ्या कवड्या द्या. माझ्या 12 मोहऱ्या मला द्या. यंत्र फुटेल, ताईत फुटेल, यंत्राचा कागद बाहेर येईल. यंत्र फुटू दे, फुटू दे, यंत्राचा कागद बाहेर येईल. फुकटाने माझी वाटती असू द्या. फुकटाने माझी वाटती मला द्या. सावित्रीबाई 3 रुपयांची काकू तर सावजींची साऊ, शेठजींची साऊ. तसा माझा जन्म नायगावात. नायगाव म्हणजे सातारचं छोटे खेडगाव. नेवसे पाटलांची थोरली लेक मी. त्यामुळे काय माझा उभा विचारता, कपाळावर झिपऱ्या घेऊन परकर पोका घालून ह्या झाडावर त्या झाडावर रोज आपलं शेतात तिकडे तिकडे नुसती भटक भवानीच जशी. आणि नुसती खेळत अंगणात वगैरे शेतातल्या ठिपड्यांवर ह्याच्यात. हे बघून आई म्हणायची, बास कर आता, जरा वाईच भाकर थापायला शिक. झालं आमचं बुजगावणं लुगड्यात बसलं. परकर सोडून लुगड्यात बसवलं आमचं बुजगावणं. रीतिरिवाजाप्रमाणे फुल्यांच्या ज्योतिबाची मतदान झाली. काय त्यांचा रुबाब, शेठजी म्हणायचं त्यांनी. शेठजींचा रुबाबदार व्यक्तिमत्व. काय बाय बोलायचे, फाड 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 इंग्लिश वाचायचे आणि खूपच बोलायचे खूप. आम्ही एकदा विचारलं, एक दिवस नेहमी त्यांच्या समोर बसून राहावंसं वाटायचं. एक दिवस त्यांना विचारलं, शेठजी आम्हासनी बी शिकवा की बोलायला, लिहायला, पुस्तक वाचायला. मग आम्ही पण फाड फाड बोलू, आम्ही पण फाड फाड वाचू. शेठजींनी दुसऱ्या दिवसापासून मनावर घेतलं. दुसऱ्या दिवसापासून आमची अ आ इ सुरू झाली. आता तुम्ही सांगा, कंच्या नवऱ्यानं बायकोला शिकवलंय काय कधी? पण नाही. आमच्या शेठजीने मात्र ऐकलं नाही कोणाचं, मला शिकवली. आणि नुसती शिकवलीच नाही तर एकदा पिढ्यांच्या शाळेतला बामण मास्तर काही कारणास्तव गेला, तो आलाच नाही, पळून गेला. आता झाली का पंचायत? आता मुलींना शिकवायचं कोणी? त्या काळात मुलींना शिक्षण देणं शेठजी रमवले नाही. शेठजींनी कुणाची परवा केली नाही. आणि किती सासू सासऱ्यांची मला म्हटलं, साऊ उद्यापासून तू जायचं शिकवायला मुलीला. हे काय तू चालायचं नाही या आणि शिकवायचं मुलीला. फारच पंचायत आली. ते काही नाही चालायचं, उद्यापासून शिकवायला जायचं. पहिलं पाऊल दाराच्या बाहेर टाकलं भिड्यांच्या वाड्यात. हो, त्या काळात एवढं छल्लं लोकांनी की शेणाच्या टाकावर माती टाक, दगड टाक, घाण पाणी टाक, सगळं भयंकर कळलं. तरी सुद्धा मी तसं लुगडं घेऊन शाळेत जायची आणि त्या मुलीला शिकवायची. नंतर मग काय केलं, एक पिशवी आणि ते घेऊन जायचं आणि घाण झालेलं लुगडं ते शाळेत जाऊन फेडायचं आणि ते परत मुलीला शिकवून परत नेसून यायचं. असा आमचा उद्योग चालू होता मुलीला शिकवायचा. आणि एक दिवस काय झालं, सासू सासऱ्यांच्या कानावर कोणीतरी घातलं आणि मग सगळं काही कान भरणी केली. आणि मग केवढा तरी मोठा धमाका झाला तसा की आपल्या स्वतःच्या पत्नीला शिकवलं, तिला घराच्या बाहेर काढून मुलींना शिकवायला लागलं. म्हणून धर्म बुडवला, घोटाळा झाला. म्हणून सगळीकडे कुठलाय सगळा डंका पिटला. झालं कुणीतरी माझ्या सासऱ्यांच्या कानावर घातलं. त्या सासऱ्यांनी फरमान काढलं असं, ज्योतिबा इकडे ये, हे
तुझे जे काय धंदे चालले, तुझे जे काय उद्योग चालले, ते ताबडतोब आत्ताच्या आता बंद करा, नाही तर त्याग करा. शेठजींनी काही हे शिक्षण वगैरे मुलींचं बंद न करता निर्णय घेतला. मला विचारलं तू काय करणार. मी शेठजींच्या पावलावर पाऊल ठेवून मी घरातनं बाहेर गेलो आणि जाताना मात्र माझ्या वृद्ध सासऱ्यांच्या पायावर डोकं ठेवताना काळीच कसं कलकल होतं ते त्यांच्या उतारवयाकडे पाहून. 1868 सालची गोष्ट आहे. पेशवे काळातल्या पुण्यातल्या त्यावेळेला रणरणतं ऊन होतं, भयानक ऊन पडलं होतं आणि जाताना नुसतं पेशव्यांनी उघडलेल्या ज्या काही विहिरी होत्या, ओढे होते वगैरे सगळे ते बंद त्यांनी करून ठेवले होते. त्यांना पाणी काही प्यायला मिळत नव्हतं. हे सगळं दुःख बघून त्यांच्या पायाला आलेले फोड पाहून हे सगळं मला सहन झालं नाही. तेव्हा सौताचा हौदा, सौताची ईद मी सगळ्यांना खुली करून दिली. ते काही पेशव्यांना पटलं नाही आणि त्यांनी भयंकर विरोध केला. पण शेठजींसारखं व्यक्तिमत्व माझ्या पाठीशी असताना मी कुणालाही न डगमगण्या इतकी समर्थ झाले. एकदा एक बाहून भात विधवा माझ्या घरामध्ये आली. माझ्याकडे बघून ओक्साबोक्शी रडू लागली. मला काहीच कळेना का मुली रडते. तिच्या पाठीवरती हात घेऊन विचारलं तर म्हणाली, बाई साहेब, हे पोटात वाढतंय ना ते पाप आहे, पाप. अत्याचाराचा आणि बलात्काराचं पाप आहे. अक्षरशः मला ते ऐकून माझा जीव तळमळला. मी तिला पोटाशी धरली आणि तिला समजूत काढली. तिचं बाळणपण घरातच केलं. जन्माला तो यशवंत. आता तुम्ही मला सांगा, जन्माला घालणाऱ्याची चूक की जन्माला येणाऱ्याची चूक. यशवंताने मात्र मोठा झाल्यानंतर वेगाच्या साथीला सगळ्यांना मदत करून निर्मरण पत्करलं. आमचे शेठजी म्हणजे वटवृक्षाचं उंच वटवृक्षाचं झाडच आणि त्यांची मी शीतल सावली. माझी ऊस उजवली नाही पण रीती पण नाही गेली. यशवंताला दत्तक घेऊन ती पण भूक मी भागवली. पक्षघातानं शेठजींचं अंग तापलं. शेठजींनी अंथरूण धरलं आणि त्यांना काय काय भरपूर बोलायचं, भरपूर सांगायचं होतं. माझं काम थांबू नका. अस्पृश्यानं जरा पाणी दे. अतिशूद्रांना मदत करा. त्यांना शिकवायचं काम थांबू नका. त्यांना काय सांगायचं होतं, बोलायचं होतं. मी मात्र त्यांच्या शवाशी बसून होते. मला आतून गलबलून येत होतं. काही वेळाने शेठजींचा देह पडला आणि त्यांनी प्राण सोडला. मी त्यांच्याजवळ बसूनच होतो. सर्वत्र अंगावी मारतात. सगळ्यांना वाईट वाटत होतं. मी मात्र त्यांच्या शवाजवळ एकदम शांत बसून होतो. अंत्ययात्रेची तयारी झाली आणि भाऊजी सगळ्यांच्या आडवे आले. ज्योतिबा आमचे बांधव होते तेव्हा त्यांच्या शवाला आम्हीच खांदा देणार, आम्ही टिकवा धरणार
मी आशा लवलेकर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेली 36 वर्ष काम करते. अभ्यंकर रंगमंदिर ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हा सगळा प्रवास आम्ही डोळ्यांनी बघितला. पिठात बसून सगळी नाटकं बघितली. इंदिरा गांधीमध्ये पहिल्या खुर्चीवर पण बसून नाटकं बघितली. पण आज ही परिस्थिती का? आणि त्याच्यासाठी मला आतल्या उर्मी माझी थांबू देईना आणि म्हणून मी आज इथे आले. आणि हा पडदा कधी लवकर उघडणार आहे याची आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत आहात. आपण आता ह्या सगळ्या कार्यक्रमातून सगळं त्याच्यासाठीच आपण आज इथे जमलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांनाच घरी जायची घाई आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु माझ्या 36 वर्षाच्या अनुभवामध्ये जे काही प्रसंग घडलेले आहेत एक बँक कर्मचारी म्हणून, तर त्याचं थोडंसं तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटतं आणि म्हणून मी आज इथे उभी आहे. आमच्या बँकेमध्ये जास्तीत जास्त पेन्शनर आहेत आणि शक्यतो जास्तीत जास्त खेडेगावातले लोक आमच्याकडे येतात. खेडेगावातले लोक म्हणजे थोडासा शिक्षणाचा अभाव, अंगठावाले असे लोक येतात. 36 वर्षापूर्वीची बँकेतली खाते उघडण्याची पद्धत आणि आताची पद्धत ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. त्यावेळी खातं उघडायला फक्त 5 रुपये लागायचे. 5 रुपये घेऊन लोक खातं उघडायला येत असत आणि आम्ही यांचं ओळखीवर खातं उघडून देत होतो. त्याच्यानंतर अशी पद्धत चालू झाली की 20 रुपये खातं उघडायला आणि फोटो लागायचा. एक बाई आमच्या बँकेमध्ये आली आणि तिला आम्ही सांगितलं की बाई फोटो घेऊन या आणि 20 रुपये घेऊन या म्हणजे तुमचं खातं उघडून देता येईल. ती बाई आमच्याकडे बघतच बसली, काही बोलली नाही आणि बाहेर गेली. बाहेर जाऊन बाकीच्या 3-4 बँकामध्ये गेली आणि तिथे पण तिला सगळ्यांनी फोटो आणायला सांगितले. 2 वाजता परत बाई बँकेत आली, म्हणाली बाई काढा फोटो. तिला काय वाटलं की आम्ही इथे फोटोच काढायला बसलो आहोत, बँकेचं खातं उघडण्यासाठी फोटो लागतो हे पण त्या बाईला माहीत नव्हतं. आता आपल्याकडे आधार कार्ड झालं, परंतु पूर्वीच्या काळी आधार कार्ड किंवा स्त्रियांसाठी कुठलंही आयडेंटिफिकेशन नव्हतं. तर त्यामुळे आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही सांगितलं की बाई तुम्ही घरी जा आणि सरपंचाचा फोटो लावून शिक्का घेऊन या. तर बाई दुसऱ्या दिवशी आली, बाई सरपंच फोटो देत नाही. तर आम्ही विचारलं अहो बाई सरपंचाचा फोटो नको, तुमचा फोटो लावा आणि सरपंचाची सही शिक्का घ्या आणि मग आपण खातं. त्याच्यानंतर अकाउंट ओपनिंग फॉर्म भरणं ही सुद्धा सगळ्यांच्यासाठी एक मोठी म्हणजे कठीण परिस्थिती आहे असं वाटतं. तर खातं उघडण्यामध्ये तिथे एक कॉलम असतो जवळची खूण. प्रत्यक्षामध्ये ती ॲड्रेसची जवळची खूण. एका माणसाने लिहिलं गालावरचा तीळ. असे अनेक विनोद त्याच्यामध्ये होत असतात. खात्यामध्ये पैसे भरतो त्यावेळेला जमा राशी म्हणजे डिपॉझिट. एका माणसाने लिहिलं होतं जमा राशीच्या पुढे राशी मेष. अशा अनेक गोष्टी म्हणजे आमच्या बँकिंगच्या वृक्ष वातावरणामध्ये अशा अनेक गोष्टी आम्हाला बघायला मिळत असतात. तसंच त्या खेडेगावातल्या लोकांचं प्रेमही आम्हाला बघायला मिळत असतं. कितीतरी खेडेगावातल्या बायका येतात, बाय माझी असं करत असतात. बाय अजून तू हायच ना 2 वर्षा, मग मी हाय तवसर माझी पेन्सिल दे ग. त्याच्यानंतर आता काय झालं, कॉम्प्युटरायझेशन झालं. कॉम्प्युटरायझेशनच्या काळामध्ये 20 वर्षापूर्वीची गोष्ट होती. आम्हाला सुद्धा कॉम्प्युटर नवीन होते. आम्ही मॅन्युअलमध्ये काम केलेलं होतं. कॅल्क्युलेटर ही सुद्धा आमच्यासाठी उपलब्ध होती. पूर्वीच्या काळी अक्षर सुंदर आणि गणित चांगलं हे एका क्लासचे उत्तम असण्याचे क्रायटेरिया होते. त्याच्यानंतर कॉम्प्युटर आले, मग ह्या सगळ्या क्रायटेरियांचं महत्त्वच संपुष्टात आलं. माऊस हातात घेणं, कीबोर्ड चालवणं, कॉम्प्युटर चालवणं या गोष्टी आम्हाला वयाच्या 40व्या वर्षी कराव्या लागल्या. त्या करत असताना आम्ही पण संभ्रमामध्येच होतो आणि अशीच एक बाई आली पावतीची मुदत वाढवायला. आली त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या समोर असे कॉम्प्युटर होते, प्रत्येकाच्या समोर मॉनिटर आणि आम्ही पण सगळे त्याच्या खाली माना घालून नुसते कसं करता येईल आपल्याला ह्या संभ्रमामध्ये होतो.
अधिकारी होते. ते म्हणाले, बाई इकडे या. हे बघा, ह्याच्यावर काय आहे? टीव्हीवर चित्र दिसतात. ह्या टीव्हीवर चित्र दिसतात का? नाही ना. मग हा गणिताचा टीव्ही आहे आणि आम्ही बँकेची कामं ह्या कॉम्प्युटरवर करतो, म्हणून हा टीव्ही नाही. मी म्हणाली, असल असल. असं करून ती बाई गेली. आमच्याकडे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हयातीचे दाखले, पेन्शनरांसाठी हयातीचे दाखले हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आता सर्वसाधारणपणे वयस्कर बायका म्हटल्या, नऊवारी साडी मधल्या आमच्या बँकेमध्ये खूपच गर्दी असते. त्यामुळे आली बाई की घे अंगठा, आली बाई की घे अंगठा, अशी पद्धत चालू असते. तर एका बाईचा हयातीचा दाखला घेतला, त्याच्यावर आम्ही अंगठा लावून घेतला, तरी आपली बाई उभीच. बाई म्हटलं, अहो उभ्या का तुम्ही? बाई सही कुठं करू? त्या बाईला सही येत होती, परंतु नऊवारी साडीवाली बाई म्हणजे तिचा अंगठाच असणार असं आम्ही गृहीत धरून वागत होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या भरपूरशा गमती जमती होत असतात. अजून एक सांगायची गंमत म्हणजे आता सध्या ATMचा जमाना आहे. प्रत्येकाला पासवर्ड, OTP हे शब्द सगळे हे करतात. काही ATM मध्ये पिन असतो, काही मध्ये नसतो. तर आता ग्रीन पिनची एक नवीन सुविधा आहे की ज्याचा त्याने OTP हे करायचा, जनरेट करायचा असतो. तर मी सगळ्यांना ATM देते आणि त्यांना सांगते की तुम्ही ATM हे घ्या, ATM सेंटरला जा, ATM कार्ड टाका आणि डाव्या हाताचं पहिलं बटन दाबा. 1 तासात OTP येईल की तुम्ही ॲक्टिवेट करा. बाई दुसऱ्या दिवशी आली. बाई अहो होत नाही. मी बटन दाबलं, कार्ड टाकलं, बटन दाबलं. बाईंना म्हटलं, बाई ATM सेंटरचं बटन दाबा, हाताचं नव्हे. अशा प्रकारच्या भरपूर गमती जमती होत असतात. परंतु खेडेगावातल्या किंवा सर्व कस्टमर्सचा आम्हाला भरपूर प्रेम मिळत असतं आणि त्या प्रेमाच्या आधारावरच आमची नोकरी अशी चालू असते. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळतं ह्याचा मला अतिशय आनंद होतो. धन्यवाद. जन्मी जाऊ नवनवीन बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.